नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या सत्कार सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय रावसाहेब जिबू, उपजिल्हाप्रमुख आदरणीय किशोरजी बारावकर, तालुका प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, पाचोरा भडगाव नगरीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष राजू जिबू, युवराज आबा, अरुण पाटील, दीपक भाऊ, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, शेतकरी सेना आणि शिवसेनेशी अंगीकृत असलेल्या सगळ्या सेना, या सर्व अंगीकृत संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बांधवांनो आणि मित्रांनो, माफ करा, सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे पण वेळ खूप झालेला आहे. सर्व पत्रकार बांधव आणि मित्रांनो, पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी इतक्या व्यस्त अशा आपल्या शेतीच्या कामं असताना सुद्धा आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहून माझा यथोचित असा सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. बांधवांनो, खरं म्हणजे हा सत्कार जरी माझा असला तरी मला वाटतं याचं सगळं श्रेय आपल्या सगळ्यांचे नेते, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना. त्यांनी खऱ्या अर्थाने या कामाची पावती मला दिली आणि त्या दिलेल्या संधीचं सोनं करण्याचं काम किंवा जबाबदारी आता बांधवांनो माझ्यावर देऊन ठेवलेली. आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की माझ्या गळ्यात आता मंत्रिपदाची माळ पळावी. जशी तुमची इच्छा आहे तशी माझी पण आहे, पण आता ती केव्हा पडते हे माझ्या हातात नाही. पण हरकत नाही, परमेश्वराच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 2001 पासून 2026 पर्यंत मला न मागता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने सगळं काही मिळालं. आता काही मिळावं असं अजिबात इच्छा नाही, अपेक्षाही नाही, कारण मी आजपर्यंत काहीच मागितलं नाही. त्याच्यामुळे याही पुढे जे मिळेल ते न मागताच मिळेल याची मला 100% खात्री आहे. बांधवांनो, मी स्वतःच्या कर्तृत्वाला धन्य मानतो. आपण काही मागण्यापेक्षा तुम्ही जे काय करताय याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. आपण जे करतोय त्याच्याकडे सगळेजण डोळे उघडे ठेवून पाहताय. त्याच्यामुळे तुमच्या कामाची पावती, आपल्या कामाची पावती आपल्याला 100% आपल्या जीवनामध्ये मिळते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे किशोरप्पा आहे. कारण बांधवांनो, मी जेव्हा, मला वाटतं ताईंनी, रावसाहेब जिबूंनी सांगितलं, तुम्ही जेव्हा राजकारणात आलो, राजीनामा दिला, तेव्हा स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी कदाचित या तालुक्याचा, या मतदारसंघाचा आमदार होईल. पण झालं. एकदा नाही तर 3-3दा झालं. ना माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य होता, ना माझ्या पत्नीच्या घरात ग्रामपंचायत सदस्य होता. ती 2 वेळा नगराध्यक्ष झाली, 4थ्यांदा नगरसेवक झाली. मी 3 वेळा नगराध्यक्ष झालो, जिल्हा बँकेचा 3 वेळा संचालक झालो, व्हाईस चेअरमन झालो, दूध संघाचा संचालक झालो, जिल्हा प्रमुख झालो, एसटी कामगार सेनेचा जिल्हा प्रमुख झालो, ना आता संपर्क प्रमुख झालो. आता आणखी काय द्यावं? आता राहिलं सुलं तो सुमित पण नगरसेवक झाला.
बरं, दोघं एवढे रेकॉर्ड ब्रेक झाले की जरी मी सगळ्यांचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं असेल, पण हे दोघं महारथी असेल की यांनी दोघांनी माझंही रेकॉर्ड ब्रेक केलं. मी लोकनियुक्त नगराध्यक्ष झालो त्यावेळेस मला वाटतं मी काहीतरी 1,500-2,000 मतांनी निवडून आलो होतो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, मेहनतीने, आशीर्वादाने ती इतक्या मतांनी निवडून आली की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा लीड तब्बल 12,500 मतांचं मताधिक्य या पाचोरेकरांनी दिलं. माझ्या त्या वार्डामध्ये सुनीता अनेक वेळा उभी राहिली, पण 500, 700, 800, 1000 मतांच्या वरती तिला लीड मिळालं नाही. सुमितला 1600 मतांचा लीड एकट्या वार्डात मिळाला. आणखी काय द्यावं लोकांनी किंवा अजून आपण काय मागावं? ही जनता जनार्दनाची इच्छा आहे, म्हणूनच त्यांनी या तालुक्याचा, या मतदारसंघाचा इतिहास बांधवांनो केला आणि तब्बल 3ऱ्यांदा मला या ठिकाणी विधानसभेचा सदस्य केला. आणि म्हणून बांधवांनो, ह्या सगळ्या जे काही विषय मी गेल्या 25-26 वर्षापासून पाहतोय, हे सगळे विषय जेव्हा मी आत्मसमर्पण करतो, आत्मचिंतन करतो, त्यावेळेस कितीही कामं असले, कितीही थकलेलो असलो तरी असं वाटतं की आपण या जनतेसाठी अजून कितीही केलं, काहीही केलं तरी यांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. त्याच्यामुळे बांधवांनो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुम्ही आतापर्यंत केलेल्या आमच्या परिवारावर उपकारामुळे काही झालं तरी मी शांत बसू शकत नाही. त्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून अनेकांशी संघर्ष करण्याची वेळ आली, परंतु अजूनपर्यंत अपयश आपल्या घरापुढे आलं नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. हार नावाची चीजच अजून ऐकली नाही. माहित नाही त्याला आपल्याबद्दल काय नफरत आहे. हारला इतकी काय दुश्मनी आहे की तो जवळ येतच नाही. चांगली गोष्ट आहे, अशीच टिकून राहावी, अशीच दुश्मनी हारच्या बरोबर आपली असावी आणि आयुष्यभर विजयाशीच दोस्ती आपली असावी. असं काम बांधवांना आपण यापुढे देखील करत राहणार आहोत. आता माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे की ह्या जो काही विषय अरुण भाऊंनी घेतला, रावसाहेब जिबूंनी घेतला, बांधवांनो, हा विषय आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत जीवन मरणाचा विषय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठेतरी राजकारणाशी निगडीत असलेला, बसलेला प्रत्येक व्यक्ती राजकारणाशी संबंधित असलेला इथला व्यक्ती आहे. मग तो ग्रामपंचायतचा सदस्य असेल, सरपंच असेल, विकास सोसायटीचा सदस्य असेल, चेअरमन असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य असेल, विधानसभा लोकसभेला इच्छुक असेल, मार्केट कमिटी शेतकी संघाचा